नमस्कार. तुमच्या माझ्या पिढीने अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर माहेरची साडी नावाचा चित्रपट बघितला असेल. त्या काळामध्ये माहेरची साडी, दादा कोंडकेंनी सासरचं धोतर काढल्यानंतर मग पण माहेरची साडी, हळद रुसली कुंकू हसलं, वहिनीच्या बांगड्या, हिच्या पाटल्या, असल्या अनेक पिक्चर आले होते. आणि या सगळ्या मराठीतल्या सुपर सुपर रडकथा होत्या. आणि या रडकथांच्या मध्ये सारखं रडणारी एक अभिनेत्री होती, जिचं नाव अलका कुबल. म्हणजे अलका कुबल अशी होती ना, की उषा नाडकर्णी सासू मारायची, अलका कुबल रडायची. नवरा कधी काहीच न बोलणारा, गप्प बसणारा असायचा, तर कधी या छळ करणाऱ्यांच्यामध्ये सुद्धा नवरा असायचा. आणि शेवटी अलका कुबलचा करुण अंत, मग बाकीच्यांच्या डोळ्यात पाणी, असं असं करत बाहेर पडणाऱ्या बाया, या तुफान रडकथांचा जमाना आला होता. आणि अलका कुबल ही रडकी अभिनेत्री म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध झाली होती. आता राजकारणातील एक अलका कुबल आलेली आहे. आणि ती राजकारणातील अलका कुबल म्हणजे आमची सुषमा अक्का. काल म्हणे सुषमा अक्का सभेला गेल्या. हे कसं वाटलं तुम्हाला? काल म्हणे तुम्ही जत्रेला गेला, तसं. काल म्हणे सुषमा अक्का राहुलच्या सभेला गेल्या आणि राहुल सोबत तरुणींना बोलताना बघून अत्यंत भावूक झाल्या. कोणीतरी अक्काचा मोबाईलवर व्हिडिओ काढला आणि तो TV9ला पाठवला. TV9च्या लोकांनी अक्का भावूक झाल्याची बातमी केली. ती बातमी दाखवतो, बघा. सुषमा अंधारेंनी उभं राहून राहुल गांधींसाठी टाळ्या वाजवल्यात. स्टेजवर मुली राहुल गांधींकडे आपल्या व्यथा मांडत असताना अंधारेंना अश्रू अनावर झाले. TV9वाल्यांना कसं झालंय, ते काही करतात, काही करतात. ते म्हणजे त्यांच्या वेबवर तर विचारच करू नये काय काय करतात ते. याचा सोडून द्या. त्या बिचाऱ्यांना किती बोलायचं आपण. म्हणजे त्या बिचाऱ्या पत्रकारांना मालक सांगतो तसं करावं लागतं, त्यामुळे ते करतात. सोडून द्या विषय. TV9वाल्याचा विषय सोडून देऊ. अक्काचा विषय महत्वाचा आहे. अक्का भावूक झाल्या. अक्काच्या डोळ्यात पाणी तरळलं. आता अक्का म्हणजे राजकारणातल्या अलका कुबल झाल्यात. कधी रडतात. मागे नाही का शरद पवार साहेबांच्या समोर, आठवतं ना, शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमात अक्का अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची तक्रार करत रडल्या होत्या. मग एकदा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत बोलताना त्या रडल्या होत्या, की करा माझी काय चौकशी करायची ती करा. कोण करताय, पण उगाच आपलं म्हणायचं करा, माझी काय चौकशी करायची ते करा. मध्ये उद्धव ठाकरेंनी नाकारल्यावर सुद्धा, म्हणजे उमेदवारी नाकारल्यावर सुद्धा अक्का रडल्या होत्या. अक्काचं भावूक होणं इतकं भारी आहे ना. म्हणजे ती बातमी तुम्ही बघितली, अक्का किती वेळेला भाऊ झाल्यात ते बघा. माझे परीक्षक म्हणून उभे राहिला, माझ्या वडिलांना छोट्या मोठ्या चुका सांगत राहिला. विद्यार्थिनी ते सर काय टोकाचं भांडलोय सुद्धा सर. आपण टोकाचे वाद घातले, टोकाचा संघर्षही केलाय आणि टोकाची. माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. हे बघितल्यावर पोटात आग पडेल की ज्या लेकराच्या समोर, ज्याचं चॉकलेट आणि या सगळ्यांशी खेळण्याचं वय, त्या लेकराच्या बद्दल आर्यनव सारख्या चॅनलने जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. आर्यनोज काय, कुठल्याही माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने लिहिणे आणि बोलणे गरजेचे आहे. पाहिलं म्हणजे आहे की नाही, राजकारणातील अलका कुबल. म्हणजे हे अलका कुबल असणं चालतंय, ठीक आहे. मला वेगळाच प्रश्न पडलाय. ते बाकी सोडून देऊ आपण. रडणं, भावूक होणं, राहुल गांधीच्या सभेत जाणं. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता, म्हणजे मला असलेल्या माहितीप्रमाणे आत्ता सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात आहेत. म्हणजे मी मुद्दाम आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणालो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षात त्या उपनेते या पदावर आहेत. अधूनमधून बोलतात, सभा घेतात, सगळं करतात. शिवसेनेच्या उपनेत्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याच्या सभेमध्ये काय करायला गेल्या होत्या? कशासाठी गेल्या होत्या? हा व्हिडिओ बघून तर मला प्रश्न पडला की यांचं तिथे काय काम? काही विचार तर नाही ना उबाठाला टांग मारून शिवसेनेत जाण्याचा? का तिथे जाऊन उद्धव ठाकरे माझ्यावर अन्याय करतायत असं तर नाही ना करायचं? काय म्हणजे काय सांगावं? का उद्धव ठाकरेंनीच पाठवलं होतं जा बाई जा म्हणून? कारण संजय राऊतही स्वागत करत होते. यात बरेच घोटाळे आहेत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. मी आधी एक व्हिडिओ केला होता, राजकारणात नवा पक्ष येणार. म्हणजे त्याचं थंबनेल मी टाकायला सांगतो, पोरांना जरा बघून घ्या. हा नवा पक्ष येणार हे असं बोललो होतो मी. आणि त्या पक्षात कोण कोण असेल याचा अंदाजही व्यक्त केला होता. या नव्या पक्षाचा बेत रद्द झालाय का? आणि सगळ्यांनी मिळून काँग्रेसमध्ये जायचं काय ठरवलंय का? हा पण विचार करायला पाहिजे. त्यावर जरा सविस्तर भाष्य करायला हवं. कारण स्वागताचे लागलेले बोर्ड, अक्कांचं तिथे जाऊन भाऊक होणं, ललिता पवार होणं, अलका कुबल होणं. ललिता पवार खाट सासू होती हो, आपलं चुक आहे. अलका कुबल होणं, हे सगळं जरासं विचित्र नाही का वाटत तुम्हाला? अक्का तर गाणं म्हणत होत्या हो, गाणं टाळ्या वाजवून. बघा ना व्हिडिओ. पाहिलं? म्हणजे हे नक्की आहे की आता काहीतरी बदल होतोय. उद्धव ठाकरेंचा चिन्ह गेलं, पक्ष गेलं, आमदार गेले, खासदार गेले आणि अक्का सुद्धा गेली असं व्हायला नको. आणि अक्का कोण नेली तर हमारी किश्ती थी डूबी वहाँ जहाँ पाणी कम था, काय हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था. म्हणजे शिंदेही आपणे आणि नवे झालेले काँग्रेसवालेही आपणे. ते अक्काला घेऊन जातील आणि उद्धव ठाकरेंच्याकडं फक्त एकच उरेल, ते म्हणजे भांडूपचा भडगुंजा. मग काय करायचं? जाऊ दे, काही का करणार. तोपर्यंत अक्काचं भाऊक होणं आणि अक्काचं तिथं जाणं या गोष्टी आपण एन्जॉय करू. नमस्कार.